वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वच्छामि समयपाहुड मिणमोऽसुध केवलीभणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार आत्मानुभूतीसाठी समर्पित असलेला ग्रंथ आपण बघतो आहे आणि आत्मानुभवाची उत्कट प्रेरणा अमृतचंद्र आचार्य आणि कुंदकुंद भगवंतांनी या ग्रंथामध्ये आपल्याला दिलेली आहे की हा मनुष्यभाव जो आम्हाला महत् प्रयासाने प्राप्त झाला त्याचा उपयोग आत्मानुभूतीकडे जर झाला तर दुधात साखर मिसळल्याप्रमाणे आहे। तर ही गोष्ट आम्हाला जीवनात साध्य करायची आहे आणि त्यासाठी पहिल्यांदा जीवाजीवाधिकार आचार्यांनी कथन केला। याच्यामध्ये काय तुझं आहे आणि काय अजीव रूप आहे याला अगदी वेगळं करून सांगितलं। रागादी आणि वर्णादी भाव हे तुझं स्वरूप नाही, ते अजीव आहे, ही गोष्ट स्पष्ट केली। जी आमची पराविषयी एकत्व ममत्व बुद्धी होती ती जीवनातली आमची नष्ट केली। नंतर कर्ता कर्म अधिकार आला। कर्ता कर्म अधिकारामध्ये आचार्यांनी आमचं जे परकर्तृत्व आणि परभोक्तृत्व आम्ही पदोपदी जीवनात स्वीकारलेलं आहे, निमित्त रूपाने तरी कर्ता मांडतो किंवा आम्ही चांगल्या गोष्टींचं श्रेय आमच्याकडे घेण्याचा प्रयत्न करतो। आचार्यांनी त्या ठिकाणी देखील हे सांगितलं की परामध्ये तुझं काहीही कर्तृत्व नाही। ही गोष्ट स्पष्ट केल्यानंतर आमच्या जीवनात आणखी एक भ्रम आहे की पुण्य पाप याविषयीचा। पुण्य चांगलं आहे, पुण्य करायला पाहिजे आणि पाप वाईट आहे, पापाला मात्र सोडायला पाहिजे। आणि पापाला सोडायला पाहिजे हे तर अगदीच बरोबर आहे, पण आमचे आचार्य त्याच्याही पुढे जाऊन सांगतात पाप वाईट आहे हे तर अगदी सगळेच जण मानतात, पण मोक्ष मार्गामध्ये पुण्याचा देखील अडसर आहे। पुण्य देखील तुला जीवनात नको आहे, पुण्याच्या देखील वर अशी तुझी दृष्टी असली पाहिजे की ज्या ठिकाणी मोक्ष मार्ग हा दोहोंच्याही अतीत आहे। संसारामध्ये जो प्रवेश करविणार नाही तो मोक्ष मार्ग आहे। जे कारण संसाराचं कारण आहे ते मोक्षाचं कारण असू शकत नाही। मोक्षाचं कारण विलक्षणच आहे आणि पुण्य पाप हे दोन्ही संसाराची कारण आहे ही सांगून परत आमच्या पुण्य पापाविषयी आमचा जो काही दृष्टिकोन अनादिकालापासून आहे, जे आम्ही पुण्यामध्ये खूप उत्कटता करतो आणि पापाला अत्यंत हीनता देतो, या गोष्टीलाही आचार्यांना आता सरळ सांगायचं आहे आणि या दृष्टीने त्यांनी सांगितलं। काल आपण कलश जसा बघितला की एक शूद्र माता 2 जुळव्या मुलांना जन्म देते, एक ब्राह्मणाच्या घरी जातो आणि एक शूद्रास पाळते। आता दोघांच्याही दृष्टीने जर विचार केला तर ते दोघही क्षुद्रेचीच मुलं आहे, त्यांची जाती एकच आहे। परंतु ब्राह्मणाच्या घरी पाळलेला मुलगा स्वतःला अभिमानी मानतो, मी उच्च कुलीन मानतो आणि क्षुद्रेच्या पोटी असलेला तो नीच कुलीन मानतो, पण वास्तविकतः ब्राह्मणाच्या मुलाच्या जीवनात देखील तो केवळ एक भ्रम आहे, वस्तुस्थिती तशी नाही। आचार्यांना हे सांगायचं आहे कर्म देखील अशाच प्रकारचं आहे। एक कर्म आम्हाला चांगल्या फळाला देत आहे आणि म्हणून संसारी जीव त्याला चांगलं मानतो आहे, आणि एक कर्म वाईट फळाला देतो आहे आणि म्हणून संसारी जीवांना त्याच्याविषयी तिटकार आहे, राग आहे, ते कर्म चांगलं नाही असं मानतात आहे। पण आचार्य सांगतात शेवटी दोघांचीही जाती एकच आहे, कुणीही
वरच्या उच्च दर्जाच्या जातीचा मोक्ष मार्गाला देणारा त्या ठिकाणी नाही. पुण्य असेल तर तेही आम्हाला शुभ कर्माचा बंधच करविते. अशा तऱ्हेची आता ही 145 नंबरची गाथा आपण बघणार आहोत, की ज्या गाथेमध्ये आचार्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कर्म शुभ आणि अशुभ अशा रीतीने जरी दोन भेदांचं वाटत असलं किंवा तू जाणत असला तरी देखील अशा तऱ्हेने त्यामध्ये वास्तविकतः भेद नाही. गाथा पहा 145 नंबरची. कम्मम सुहम कुशीलम सुहकम्मम चाविजानः सुशीलम किहतं होदि सुशीलम जम संसारम पवेसेदी. कम्मम सुहम कुशीलम सुहकम्मम चाविजानः सुशीलम किहतं होदि सुशीलम जम संसारम पवेसेदी. असुहम कम्मम कुशीलम, अशुभ कर्म कुशील आहे, वाईट स्वभावाचं आहे. आणि सुहकम्मम सुशीलम, शुभ कर्म सुशील आहे, चांगल्या स्वभावाचं आहे असं जाणं, असं तू जाणत असशील तर जम संसारम पवेसती, त्याला आचार्य विचारतात जे संसारामध्ये प्रवेश करविते, भ्रमण करविते, तम सुशीलम किह होदी, ते कर्म सुशील कसं काय असू शकतं. अत्यंत महत्वाची अशी ही गाथा आहे आणि आमचा सगळा भ्रम निराश करणारी गाथा आहे. ज्या ज्या हेतूने आम्ही त्या ठिकाणी बघू की एक कर्म आम्हाला अशा तऱ्हेने दिसत आहे, अनुभवतोय, त्याच्या फलामध्ये आम्ही आसक्त आहे आणि त्यांनीच आम्हाला मोक्षाची प्राप्ती होणार आहे असं आम्ही मानून बसलो आहे. आचार्य आमचा हा भ्रम तोडतात आणि सांगतात की अशा प्रकारे तू योग्य वस्तू तत्व जाण. पाप कर्म कर असं नाही आचार्य सांगतात, किंवा पुण्यकर्म सोडून दे हाही आचार्यांचा अभिप्राय नाही आहे. पण पुण्यकर्म करत असताना पुण्याने मोक्ष मिळतो ही जर तुझी मान्यता असेल तर ती मान्यता सोडायला सांगितली. पुण्याने मोक्ष मिळत नाही ही मान्यता दृढ करायला सांगितलेली आहे. म्हणून या गाथेच्या टीकेमध्ये पहिल्यांदा तर आचार्यांनी व्यवहार पक्ष ठेवला आणि व्यवहार पक्षाने सांगितलं की पुण्य आणि पापामध्ये फरक दिसतो, वाटतो. आम्ही तशी अनादिकालापासून आमची मान्यता करून घेतलेली आहे. पण निश्चय नयाचा पक्ष लगेचच आचार्य उपस्थित करतात आणि निश्चय नयाचा प्रश्न उपस्थित करून आचार्य हे सांगतात की हा जो व्यवहार नयाने पक्ष मांडलेला होता हा चुकीचा पक्ष आहे. टीका पहा. कित्येकांचा असा पक्ष आग्रह आहे की कर्म जरी एक आहे तथापि शुभ आणि अशुभ जीवाच्या परिणामांच्या निमित्त असल्यामुळे त्यामध्ये कारणभेद आहे. एक कसा आहे तर जीवाचे शुभ परिणाम असेल तर शुभ कर्माचा बंध होतो, अशुभ परिणाम असेल तर अशुभ कर्माचा बंध होतो. आणि असं हे जीवाच्या परिणामाचं निमित्त आहे, म्हणून याच्यामध्ये कारणभेद आहे. शुभ आणि अशुभ पुद्गल परिणाम स्वरूप असल्यामुळे त्यात स्वभाव भेद आहे. दोनही मध्ये आम्हाला स्वभावाचा देखील भेद दिसतो आहे. स्वभाव भेद कसा आहे तर पुण्य आम्हाला त्या ठिकाणी कर्माच्या मुळातच प्रकृतीमध्येच भेद आहे की काही प्रकृती अशा पापरूप आहे आणि काही कर्म प्रकृती या पुण्यरूप आहे. या कर्मामध्येच पुद्गलामध्येच मुळात दोन तऱ्हेचे विभाग आहे की काही कर्म प्रकृती शुभ रूपाच्या आहे आणि काही कर्म प्रकृती पाप रूपाच्या आहे. असा त्यामध्ये स्वभाव भेद आम्हाला दिसून येतो. म्हणून या ठिकाणी सांगितलं शुभ आणि अशुभ पुद्गल परिणाम स्वरूप रूप असल्यामुळे त्यामध्ये मुळातच जशा आम्ही म्हणतो
की घाती कर्माच्या सगळ्या प्रकृती 47ही प्रकृती अशुभ रूपाच्या आहे. अघाती कर्मामध्ये पुण्य आणि पाप अशा रूपाचा भेद आहे. 148 एकूण उत्तर प्रकृती आहे. त्यामध्ये 100 प्रकृती या पाप प्रकृती आहे आणि 68 प्रकृती या पुण्य प्रकृती आहे. मुळातच असा कर्मामध्ये आम्हाला फरक दिसतो आणि म्हणून हे सांगितलं की त्याच्या स्वभावामध्येच मुळात भेद आहे. तिसरं सांगितलं शुभ आणि अशुभ रूप फलाच्या रसामध्ये स्वाद भेद आहे. शुभ कर्माचा जो स्वाद आहे हा मधुर स्वाद आहे. किंवा अनुभाग बंध पाहताना आम्ही एक गोष्ट बघितली होती. अनुभाग बंधामध्ये सांगितलं की अघाती कर्मामध्ये ज्या पुण्य प्रकृतीचा अनुभाग आहे तो गूळ, साखर, खडीसाखर आणि अमृत रूपाचा आहे. आणि अघाती कर्मातल्या पाप प्रकृतीचं फल हे निंब, कांजी, विष आणि हलाहल रूपाचं आहे. 3 तऱ्हेचे आम्ही अनुभाग बंध पाहतो. एक घाती कर्माचा अनुभाग बंध. घाती कर्मामध्ये सगळ्या प्रकृती पाप प्रकृती आहे. त्याचा अनुभागासाठी सांगितलं लता, दारू, अस्थी आणि शैल रूपाचा हा अनुभाग आहे बंधनात टाकणारा. लता, दारू, अस्थी आणि शैल. नंतर पुण्य अघातीमध्ये 2 तऱ्हेचे भेद केले. पुण्य आणि पाप प्रकृती. पुण्याचं फळ हे सांगताना गूळ, साखर, खडीसाखर अमृत रूपाचं आहे आणि पापाचं फल निंब, कांजी, विष, हलाहल रूपाचं आहे. अशा तऱ्हेने या 2 शुभ आणि अशुभ फलाच्या रसामध्ये स्वाद भेद आहे. आणि शुभ मोक्ष मार्ग आणि अशुभ बंध मार्गाच्या आश्रित असल्यामुळे आणि शुभाला मोक्षाचा मार्ग म्हटलेला आहे आणि अशुभ कर्माला बंध मार्ग सांगितलेले आहे. असं हे 2 आश्रित असल्यामुळे यामध्ये आश्रय भेदही आहे. या व्यवहार पक्षाचा बाधक, निषेधक, प्रतिपक्ष निश्चय नाही आहे. पहिल्यांदा व्यवहाराने आपला पक्ष उपस्थित केला. जे आम्हाला वाटत आहे अनादिकालापासून ती बाजू व्यवहार पक्षांनी जोरदार आपलं समर्थन करून समक्ष आमच्या ठेवली. की पहा अशा तऱ्हेने मुळातच जीवाच्या परिणामांमध्ये फरक आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कारण भेद आहे. दुसरं सांगितलं मुळातच कर्म प्रकृतीमध्ये काही कर्म प्रकृती शुभ रूप आहे आणि काही अशुभ रूप आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये स्वभाव भेद आहे. तिसरं सांगितलं की या कर्माचं फळ मिळताना परत त्याच्या अनुभागामध्ये देखील आम्हाला चांगलेपणा आणि वाईटपणा, मधुरपणा किंवा तिक्तपणा आम्हाला दिसतो आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये स्वाद भेद पण आहे. आणि चौथं कारण त्यांनी दिलं की पहा पुण्यामुळे आम्हाला मोक्षाची प्राप्ती होते आणि पापामुळे आम्हाला दुर्गतीमध्ये जावं लागतं. अशा तऱ्हेने त्यामध्ये आश्रय भेद आहे. हा व्यवहाराने आपला पक्ष जोरदार आचार्यांच्या समक्ष ठेवलेला आहे. आचार्य त्याला सांगतात की तू नय विभाग लक्षात घे. हा व्यवहाराचा पक्ष आहे पण या व्यवहाराचा पक्ष निश्चय नय त्या ठिकाणी नाकारणार आहे. म्हणून व्यवहार पक्षाचा वाचक निषेधक, बाधक निषेधक, निषेध करणारा असा प्रतिपक्ष रूप असणारा, विरुद्ध रूपाचा असणारा आता निश्चय नयाचा पक्ष याच टीकेमध्ये सांगत आहे. शुभ किंवा अशुभ जीवाचा परिणाम सामान्यतः केवळ अज्ञानमयपणामुळे एकच आहे. शुभ परिणाम असेल किंवा अशुभ परिणाम असेल, दोनही जातीचे परिणाम वास्तविकतः अशुद्ध परिणाम म्हटले गेले. ते मोक्ष मार्गामध्ये बाधक परिणाम म्हटले गेले आणि म्हणून त्यांचा बेस एकच असल्यामुळे ते दोनही एकच आहे. शुभ कर्म असेल तर ते मोहनीय कर्माच्या मंद उदयात होतात आणि अशुभ कर्म असेल
तर तेही मोहनीय कर्माच्या तीव्र उदयात दिसतात. जर मोहनीय कर्म मुळातच पापरूप आहे, तर त्याच्या उदयात होणारा जो भाव आहे, तो शुभ भाव हा अज्ञानाचंच द्योतक आहे. म्हणून केवळ अज्ञानमयपणामुळे ते एकच आहे. या एकत्वामुळे कारणाच्या अपेक्षेने अभेद असल्यामुळे कर्म एकच आहे. म्हणून त्या ठिकाणी सांगतात, दोन मध्ये जर एकत्व आहे, त्यांचं कारण जर एक आहे, तर एकच कारण आहे. त्यामुळे कार्य देखील एकाच प्रकारचं संभवनीय आहे. दुसरं, शुभ किंवा अशुभ पुद्गल परिणाम केवळ पुद्गलमयपणामुळे एकच आहे. पुद्गलामध्ये दोन तऱ्हेने असा जरी फरक दिसला तरी आहे तर ती पुद्गलाचीच रचना. शुभ कर्म असेल तरी देखील ते आहे पुद्गलच, कारमाण वर्गणा तशाच रूपाची आहे. आणि अशुभ असेल ती ही कारमाण वर्गणा तशा रूपाची आहे. म्हणून दोहोंचाही आधार जर आम्ही बघितला तर एकच आहे, पुद्गलच दोन्ही आहे. म्हणून दोनपणामुळे ते दोन एकच आहे. एकत्वामुळे स्वभाव भिन्नता नाही, एक आहे, पुद्गलच आहे. शुभ कर्म असेल तरी ते पुद्गल आहे, अशुभ असेल तरी ते पुद्गल आहे. त्यामुळे स्वभाव फरक तिथे नाही. म्हणून कर्म एकच आहे. शुभ किंवा अशुभ फलाचा रस केवळ पुद्गलपणामुळे एकच आहे. एकाचा रस मधुर सांगितला, एकाचा रस तिक्तपणा सांगितला. पण दोनही सांगत असताना हा जो रसस्वाद आहे हा शेवटी पुद्गलाशी निगडीत आहे. जीव अरस स्वभावी आहे, त्याच्यामध्ये असा कर्माचा विपाक रूप रस असू शकत नाही. आणि म्हणून ते दोनही केवळ पुद्गलपणामुळे एकच आहे. एकत्वामुळे अनुभवाचा अभेद आहे. म्हणून कर्म एकच आहे. शुभ मोक्ष मार्ग आणि अशुभ बंध मार्ग तर केवळ जीवमय आणि पुद्गलमय असल्यामुळे अनेकच, भिन्नच आहे. या ठिकाणी शुभ मोक्ष मार्ग हे जर आम्ही म्हणत असू, म्हणजे शुद्ध हा मोक्ष मार्ग आहे वास्तविकतः, आणि अशुद्ध रूप जो आहे हा बंध मार्ग आहे. आणि हे दोन मार्ग सर्वस्वी भिन्न आहे. एक वितरागता आहे आणि दुसरा अशुभ परिणाम, अशुद्ध परिणाम. हे शुभ आणि अशुभ गर्भित आहे आणि दोघही एकच आहे. तेथे अनेकपणा असून देखील कर्म मात्र केवळ एक पुद्गलमय बंध मार्गाच्या आश्रित आहे. त्या ठिकाणी वितराग परिणाम असेल तर तो मुक्तीचं साधन आहे. पण जर अशुद्ध परिणाम आहे, तो शुभ असेल किंवा अशुभ असेल, तर तो केवळ एक पुद्गलाच्या आश्रित आहे, बंध मार्गाच्या आश्रित आहे. आणि म्हणून कर्मामध्ये आश्रय भेद नसल्यामुळे कर्म एकच आहे. अनेक वेळेला आम्हाला अशा प्रकारचं जीवनात वाटत राहतं की शुभ कार्य करता करता जीवनात शुद्धाची आम्हाला प्राप्ती होईल. पण पहिल्यांदा तर आम्हाला शुद्ध समजलंच पाहिजे. शुद्ध समजलं नाही आणि केवळ आम्ही या व्यवहारामध्ये गुरफटून राहिलो आणि व्यवहारामध्येच आमची इतिष्ठिता आहे असं जर आम्ही मानत असू, तर आम्हाला अजूनही 2 भव चांगले मिळतील, 3 भव चांगले मिळतील, पण शेवटी आमचे भव संपणार नाही. शुद्धाची जाणीव झाल्याशिवाय, वितराग मार्ग आम्हाला समजल्याशिवाय, आमचं निज स्वरूप आमच्या प्रतीतीत आल्याशिवाय, केवळ या क्रियेमध्ये जर आम्ही स्वतःला सर्वस्वी झोकून दिलं आणि शुद्धाचं यत्किंचितही जर आम्हाला भान नसेल, तर आम्हाला मोक्ष मिळू शकत नाही. मोक्षतः शुभ आणि अशुभांच्या दोहोंच्याही अतीत असणार आहे. शुद्धता जी आहे तो मोक्ष मार्ग आहे आणि शुभ आणि अशुभ ही अशुद्धता जीवनात आहे. शुभाला देखील आचार्यांनी या ठिकाणी अशुद्धता म्हटलेली आहे. याप्रमाणे या 4 दृष्टीने जो व्यवहाराने सपक्ष आपला पक्ष उपस्थित केला होता, त्याचं उत्तर देखील
आचार्यांनी अशा तऱ्हेने दिलेला आहे. अनेक वेळेला आम्ही निंदा वाईट आणि स्तुती चांगली, पण स्तुती ही देखील शेवटी एक अशी शुगर कोटेड क्विनाईन प्रमाणे आहे. क्विनाईन आहे ती शेवटी, पण वरून तिचं बाह्य रूप आम्हाला खूप आकर्षक वाटत आहे आणि त्या रूपाला आम्ही भुलतो आहे. सहज एक उदाहरण आठवलं. एक मूर्तिकार आहे आणि मूर्ती बनविण्यामध्ये अत्यंत तो निष्णात आहे, प्रवीण आहे. त्याच्या मूर्तीला कुणी हात दुसरा धरू शकत नाही, एवढा तो कुशल मूर्ती बनवितो. एक दिवस त्या मूर्तिकारासमोर यम उपस्थित झाला आणि यमानी सांगितलं, आता तुझ्याजवळ खूप कमी वेळ आहे, मी लवकरच तुला घेऊन जाणार आहे. हे वाक्य ऐकल्यानंतर मूर्तिकाराला वाटलं, अरे आपला आयुष्य संपलं, मला जावं लागणार. तो त्या विचारातच होता. त्याच्या मनात एक कल्पना आली आणि त्यांनी ती कल्पना प्रत्यक्षात राबवली. त्यांनी एक सारखे 9 असे पुतळे स्वतःच्या शरीराच्या आकाराचे बनविले. एक सारखे, कुठंही कमी अधिकता नाही आणि तो एका पुतळ्यामध्ये जाऊन लपला. यम आला. यमानी बघितलं, अरे सगळेच्या सगळे हे एक समान, कोणत्याही पुतळ्यामध्ये हा चित्रकार मूर्तिकार लपलेला आहे त्याला जाणीव होऊ नव्हती लागली. त्यांनी एक काम केलं. त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली. त्यांनी म्हटलं की हा शिल्पकार कोण आहे माहिती नाही, इतक्या एकसारख्या आणि हुबेहूब मूर्ती निर्माण केलेल्या आहे. मला तर ह्या मूर्तींना बक्षीस देण्याची इच्छा होते आहे, पण हा बक्षीस घेणारा मात्र इथे अस्तित्वात नाही. तो कुठे गेला हे मला समजत नाहीये. आणि या बक्षिसाच्या आमिषाने तो शिल्पकार त्या शिल्पातून, त्या मूर्तीतून बाहेर आला आणि त्यांनी आपलं स्वरूप सांगितलं. भान तो विसरला की यम समोर आहे हे विसरला. ज्याच्यासाठी त्यांनी एवढा प्रयास केला होता ते विसरला आणि स्तुतीला भाळला. आणि स्तुतीला भाळल्यामुळे अर्थातच त्याचे प्राण हरण केल्या गेले. कथा सांगते की व्यक्ती एक वेळ निंदा ऐकल्यानंतर थोडी ती अशांत होईल, तिला चैन पडणार नाही, पण या स्तुतीमध्ये मात्र व्यक्ती स्वतःचं स्वरूपच विसरून जाते. त्या स्वतःच्या रूपाला देखील, म्हणजे ती त्या स्तुतीमध्ये इतकी गुरफटली जाते की स्तुती म्हणजे जगात अत्यंत सुंदर आहे असं वाटतं. पण निंदा जितकी घातक आहे तितकी स्तुती देखील आमच्या जीवनात घातकच आहे. हे सत्य आचार्य या गाथेमध्ये आम्हाला उजागर करून सांगतात आहे. भावार्थ पहा. कित्येक शुभ आणि अशुभ कर्मामध्ये 4 प्रकाराने भेद सांगतात. शुभ कर्माचं कारण शुभ परिणाम आणि अशुभ कर्माचं कारण अशुभ परिणाम. हेतुभेद आहे. शुभ पुण्यस्य अशुभ पापस्य तत्वार्थ सूत्रामध्ये आचार्य उमा स्वामींचं प्रसिद्ध सूत्र आहे की शुभ परिणामांमुळे शुभ कर्माचा आश्रव होतो आणि अशुभामुळे अशुभ कर्माचा आश्रव होतो. अर्हंतादिकांची भक्ती, अनुराग, जीव मात्रांमध्ये अनुकंपा, नंतर मंद कषाय रूप चित्ताची उज्ज्वलता, हे सगळे आमचे शुभ परिणाम आहे. शुभ परिणामांची जाती आम्ही आणखी वाढवू शकतो की स्वाध्याय करतोय आम्ही, अष्टक देतोय, परोपकार करतोय, मनाची उद्विग्नता नाही असा जो आमचा मध्यस्थ भावरूप परिणाम आहे, हे सगळे शुभ परिणामांचे रूप आहे. आणि तीव्र क्रोधादी, अशुभलेशा, निर्दयता, विषय लोलुपता, देव शास्त्र गुरुदिकांचा अविनय, हे अशुभ परिणाम आहे. याप्रमाणे कर्मामध्ये कारणभेद आहे. नंतर सांगतात आहे, सातावेदनीय, शुभायु, शुभनाम आणि उच्च गोत्र या प्रकृती पुण्य प्रकृती आहे. सद्वेद्ये शुभायुर नाम गोत्राणी पुण्यम.
आणि अतोन्यत पापम तत्वार्थ सूत्र. तर बाकीच्या प्रकृती असाता वेदनीय, अशुभ आयु, अशुभ नाम, नीच गोत्र आणि 4 घाती कर्म या अशुभ प्रकृती आहे. त्यामुळे आगमातच प्रकृती भेद म्हणजे स्वभाव भेद आहे. म्हणून स्वभाव भेदाने कर्म शुभाशुभ रूपाचं आहे, असा प्रकारचा पक्ष त्या ठिकाणी ठेवला. काही कर्माच्या फलाचा अनुभव सुखरूप आणि काहीचा दुःखरूप म्हणून स्वादभेदाने कर्म 2 प्रकारचे आहे. साता वेदनीयाचा उदय असेल तर आम्हाला सुख सामग्रीची प्राप्ती होते आणि आम्ही सुख अनुभवतो. असाता वेदनीयाचा उदय असेल, अस्थिर नामकर्माचा उदय असेल, अशुभ नामकर्माचा उदय असेल तर आम्हाला शांती जीवनात मिळत नाही, आमचं स्वास्थ्य राहू शकत नाही, आम्ही त्या ठिकाणी दुःख अनुभवतो. आणि म्हणून अशा तऱ्हेने स्वादभेदानी कर्म 2 प्रकारचं आहे. आणि शेवटचा पक्ष ठेवला की काही कर्म मोक्ष मार्गाच्या आश्रित तर काही बंध मार्गाच्या आश्रित आहे. जसं जप, तप, स्वाध्याय, संयम याला आम्ही मोक्ष मार्ग मानतो आहे. आणि संक्लेश परिणाम, विषय कषायांमध्ये प्रवृत्ती हा बंध मार्ग आहे असं आम्हाला वाटतं. या कारणाने आश्रय भेदामुळे कर्मामध्ये भेद आहे. याप्रमाणे कारण, स्वभाव, अनुभव आणि आश्रय यामुळे कर्मामध्ये शुभ आणि अशुभ भेद आहे असा व्यवहारी लोकांचा पक्ष आहे. परंतु हा पक्ष निर्बाध नसून प्रतिपक्षाने बाधित आहे. यावर लगेच आचार्यांनी समर्थन केलं. निश्चय नयाचा पक्ष आमच्या समोर उपस्थित केला आणि सांगितलं की याला प्रतिपक्ष आहे. ज्या काही 4 गोष्टी सांगितल्या या सप्रतिपक्षी आहेत. शुभ आणि अशुभ कर्माचं कारण जीवाचे शुभ आणि अशुभ परिणाम हे केवळ चैतन्याची विकृती मात्र अज्ञान रूपच आहे. शुभ परिणाम असेल किंवा अशुभ परिणाम असेल, दोघही परिणाम जीवाचे विभाव परिणाम आहे, स्वभाव परिणाम नाही. जीवाचा ज्ञान भाव हा स्वभाव परिणाम आहे, तर जीवाचा कुठलाही शुभ परिणाम असेल तर तो देखील विभाव भाव आहे. आणि म्हणून चैतन्याची विकृती मात्र ते अज्ञान रूप परिणाम आहे. आणि म्हणून त्यामुळे कारण अपेक्षेनी भेद आहे किंवा मोहनीय कर्माचेच 2ही उपज आहे. जसे ती क्षुद्र माता 2 मुलांना जन्म देते, त्याप्रमाणे मोहनीय कर्माच्या मंद आणि तीव्र उदयातच अशा प्रकारचा परिणाम आम्हाला दिसतोय. म्हणजे एक मोहनीय कर्माच्याच या 2ही उपज आहेत. त्यामुळे कारण अपेक्षेनी भेद नाही. शुभ किंवा अशुभ कर्म प्रकृती एका जड कर्मांवर्गणेच्याच बनलेल्या आहेत. शुभ किंवा अशुभ कर्मरूप प्रकृती असेल तरीही त्याचं रॉ मटेरियल काय आहे, त्या कशापासून बनले आहे, मूळ काय आहे, उगम कोणता आहे, याचा जर आम्ही शोध घेतला तर आम्हाला दिसतं की त्या कर्मांवर्गणेपासूनच बनलेल्या आहे, त्या पौद्गलिकच आहे. त्याचं आणि जीवामध्ये अत्यंत अभाव आहे. जर म्हटलं आम्ही 100 प्रकृती पाप प्रकृती आहे, पण त्या पाप प्रकृती बनल्या कशापासून आहे, तर त्या पुद्गलापासून. आणि 68 प्रकृती पुण्य प्रकृती आहे, त्या कशापासून बनल्या, तर त्याच मटेरियल पासून बनल्या. एकाचं मटेरियल कदाचित पॉलिश्ड असेल, एकाचं इतकं चांगलं नसेल, पण दोन्हीही एकच, त्यांची कुळ जाती एक आहे. म्हणून स्वभाव अपेक्षेनी यामध्ये भेद नाही. सुखरूप किंवा दुःखरूप अनुभव दोन्ही एक पुद्गलच आहे. आणि सुख ज्याला आम्ही म्हणतो, सुखाची व्याख्या करताना
जे इंद्रियाला सुहावनं वाटतं त्याला सुख. संबंध कुणाशी? इंद्रियांशी. आणि दुःख जे इंद्रियांना भयावह किंवा आकुलता उत्पन्न करणारं आहे ते दुःखमय. आकुलित करणारं आहे ते दुःखमय. पण सुख असेल किंवा दुःख असेल, ह्या दोन्ही भावांमध्ये आकुलता विद्यमान आहे आणि आमचा स्वभाव तर निराकुलता हा आमचा स्वभाव आहे. सुख असेल तरी आत्यंतिक सुख एखाद्या जीवाला प्राप्त झालं असताना सुद्धा ते इंद्रिय जनित आहे. इंद्रिय जनित आहे म्हणून ते विनाशिक आहे. ते कर्मोदयामध्ये उत्पन्न झालेलं आहे. त्याला प्रतिपक्ष निश्चित असणार आहे. ते शांत रूप असणार आहे आणि म्हणून सुख असलं तरी शेवटी तेही संपणार आहे. या उलट आमचा जो अतिंद्रिय आनंद स्वभाव आहे हा मात्र कधीही नष्ट न होणारा असणार आहे. म्हणून सुखरूप आणि दुःखरूप अनुभव दोन्ही एक पुद्गलमयच आहे. सुख झालं म्हणजे काय झालं? इंद्रियांच्या सामग्रीची अनुकूलता मिळाली, सुविधा प्राप्त झाली. पण सुविधा म्हणजे सुख नाही. सुविधांच्या माध्यमातून आम्ही जर आमची अनाकुलता स्वभाव ओळखत असू तर आम्हाला सुख प्राप्त होणार आहे. हे तर आकुलता उत्पन्न करणारे आहे. जेव्हा आम्हाला हे पाहिजे आणि हेच हवं होतं, आता मला काहीही नको आहे ही भावना येईल, तो क्षण आमच्यासाठी निराकुलतेचा आहे. पण सुख भोगत असतानाही त्या सुखाचा आम्ही अनुभव घेतो न घेतो तोच. लगेचच आमच्या अंतःकरणात दुसऱ्या सुखाची इच्छा सुरू होते. हातामधला घास तोंडात जातो न जातो तोच. दुसरा घास घेण्याची आमची आकुलता आहे. याचाच अर्थ इंद्रिय सुख खरं सुख नाही. म्हणून दोन्ही हे पुद्गलमय आहे. म्हणून त्यामध्ये स्वादभेद नाही. मोक्ष मार्ग आणि बंध मार्ग यामध्ये मोक्ष मार्ग तर केवळ जीवमय आहे आणि बंध मार्ग हा केवळ पुद्गलमय अज्ञान रूप आहे. आणि शुभाशुभ कर्माचा आश्रय केवळ एक बंध मार्गच आहे. त्यामध्ये आश्रय भेदही नाही. म्हणून आश्रय भेद देखील चौथंही कारण त्यांनी या ठिकाणी नाकारलेलं आहे. याप्रमाणे शुभ आणि अशुभ कर्मामध्ये कारण, स्वभाव, रस आणि आश्रय या अपेक्षेने भेद नाही. म्हणून कर्म एकच आहे. याप्रमाणे कर्माच्या शुभाशुभ भेदाचा पक्ष गौण करून त्याचा निषेध केला आहे. काय सांगितलं आचार्यांनी? वाक्य महत्वाचं, की कर्माच्या शुभाशुभ भेदाचा पक्ष गौण केला. निराकरण आचार्यांना करायचं नाही, कारण हा पक्ष काढून टाकला तर जीवनात एकांत येणार आहे. एकांत आचार्यांना अभिप्रेत नाही. म्हणून शुभाशुभ भेदाचा पक्ष गौण केला. निश्चय नाही आचार्यांना सांगायचंय आणि त्यामुळे व्यवहार नयाच्या पक्षाला गौण केलं, पण नाकारलं मात्र नाही. कारण येथे अभेद दृष्टी प्रधान आहे आणि अभेद दृष्टीने तर कर्म एकच आहे. आणि भेददृष्टीने जर आम्ही बघितलं त्याच्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी फरक असणार आहे. म्हणून आमची भूमिका कोणती? काल जसं मी म्हटलं, आम्हाला हे अत्यंत सजग रीतीने, सावध रीतीने हे आम्हाला वाचावं लागणार आहे. एक बाजू आम्ही ऐकू आणि त्याच्या सर्वस्वी आहारी गेलो तर आमचा हा व्यवहार नयाचा पक्ष जो आम्ही आज तागायत पर्यंत अंतरंगात जोपासलेला आहे तो आम्हाला निरर्थक वाटायला लागेल. तो निरर्थक वाटायला नको. त्याच्यामध्ये आम्हाला प्रवृत्ती ठेवावीच लागणार आहे. जोपर्यंत आम्ही वरच्या भूमिकेत जात नाही तोपर्यंत ही खालची पायरी सोडून चालणार नाही. म्हणून शुभाशुभ भेदाचा पक्ष फक्त आता निश्चय समजण्यासाठी आम्हाला गौण करायचा आहे. आणि आमचे जे काही व्रत, संयम, आराधना जीवनात आहे याचा आम्हाला त्याग मात्र करायचा आजच्या भूमिकेत नाही. ते स्वयमेव आमच्या जीवनातून निघून जाणार असणार आहे.
आज आपण या ठिकाणी थांबतो आहे. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्झायाणम, नमो लोरे सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.